नमस्कार सर्वांना. तर 2 दिवसापूर्वी माझ्याकडे एकही ऑर्डर नव्हती आणि आजच्या दिवसामध्ये कंटिन्यू 3 ऑर्डर मी कंप्लीट केलेल्या आहेत. तर ह्या 3 ऑर्डर कोणत्या आहेत हे कंटिन्यू व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा. हा पहिला आहे ग्लॉसी प्रिंटपासून, ठीक आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला काय करायचे आहेत, हा ग्लॉसी प्रिंटची प्रिंट काढून आणून कटिंग करून अशा प्रकारे आपल्याला हे प्रिंट करताना पण खूप व्यवस्थित लक्ष देऊन करावी लागते, कारण अशा छोट्या केकवरती कस्टमाइज करून देणं पण खूप अवघड असतं. कारण की जर केकपेक्षा जर प्रिंट मोठी आली ना तर परत ती डबल प्रिंट आणावी लागते. त्याच्यामुळे नेहमी ज्यावेळेस आपण असे प्रिंट काढतो ग्लॉसी प्रिंटचे, तर त्याच्या वेळेस सेम फोटो 3-4 साईजमध्ये 4 सेंटीमीटर किंवा 4 इंच 3 इंच अशा प्रकारे अशा मेजरिंगमध्ये तो आपल्याला एडिट करावा लागतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला ती प्रिंट काढावी लागते. तर त्यावेळेस पण काय करायचं की एक साधी प्रिंट काढायची आधी आणि नंतर ही ग्लॉसी प्रिंट काढायची फोटो चेक करून. हा माझा दुसरा केक आहे, रसमलाई केक अर्धा किलोमध्ये. तर पाहू शकता केकच्या हाईटमध्ये खूप अंतर आहे, म्हणजेच हा केक आपला हाफ KGला पण जास्त आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण स्पॉन्ज बनवतो तर त्यावेळेस जर थोडंसं जर प्रीमिक्स आपलं एक्स्ट्रा गेलं तर त्याच्यामध्ये स्पॉन्ज पण मोठा होतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण हाफ KG केक बनवतो ना तर 200 ग्रॅम बरोबर त्याच्यामध्ये प्रीमिक्स घ्यायचं आहे. तर 200 ग्रॅम प्रीमिक्समध्ये बरोबर आपला हाफ KG केक रेडी होतो. हा रसमलाई केक झाला, ठीक आहे. तर तिसरा केक आहे आपला बेंटो केक, ठीक आहे. एक केक झाला तो ग्लॉसी प्रिंटचा आणि एक केक झाला तो रसमलाई, आणि हा तिसरा केक आहे बेंटो केक. हे कंटिन्यू हे तिन्ही ऑर्डर एका दिवसातले आहेत. आणि हा केक बनवताना पण व्यवस्थित लक्ष द्यायचं की याची पण हाईट जास्त झाली नाही पाहिजे, कारण हा आपण बेंटो बॉक्समध्ये देणार आहे. जर तुमची हाईट जास्त झाली, जर केकची हाईट जास्त झाली तर तो केक बॉक्सला स्टिक होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बटर पेपर घ्यायचे आणि बटर पेपरवरती आपल्याला केक ट्रान्सफर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तो जर तुमच्याकडे वेळ असेल तर सेट करून ठेवायचं. माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी लगेच ठेवला. त्याच्यामुळे जे चॉकलेट गनाश आहे ना ते थोडं पेपरवरती उतरलेलं आहे. जर वेळ असेल तर बेसवरतीच केक सेट करून घ्यायचा आणि नंतर तो आपल्याला अशा प्रकारे आपण याच्यामध्ये शिफ्ट करायचा आहे, ठीक आहे. आणि नंतर त्याच्यावरती ही अशी डिझाईन केलेली आहे. तर अशा प्रकारे ह्या केकवरती नाव होतं माई लिहायचं होतं, ह्या केकवरती नाव लिहायचं होतं काहीतरी वेदांश, आणि ह्या केकवरती आशिष म्हणून नाव टाकायचं होतं. ते कस्टमरने नंतर सांगितलं. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.